श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंताचे नायक श्री ब्रह्मांड नायक आज तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण केल्या जाईल. आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम देणारा, गुरुचा आशीर्वाद देणारा आणि कायमस्वरूपी तुम्हाला सतत आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा हा संदेश ऐकाल आणि देवाला स्वामींना प्रार्थना कराल तेव्हा तेव्हा अखिल ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभा असेल, तुम्हाला सहाय्य करेल, तुम्हाला पुढे नेईल, तुम्हाला उंचावेल आणि तुमच्या दुःखांचा सर्वनाश करण्यासाठी देव आज या रूपात तुमच्या पुढे उभे आहेत. जर तुम्ही हे ऐकत आहात, हा श्री स्वामी संदेश तुम्ही ऐकत आहात, तर स्वामींच्या या संदेशाला पुढील काही मिनिटे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कारण जेव्हा जेव्हा संदेश येतात तेव्हा त्यात काही संकेत देव आपल्या भक्तासाठी देतात. जसे आज स्वामी म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तू हा पवित्र दैवी संदेश ऐकण्यास घेतला आहेस, तू गुरु म्हणून माझी प्राप्ती करण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. अनेक दिवसांपासून तुझ्यासाठी काहीतरी माझ्याकडे आहे जे तुला द्यायचं आहे. आजचा दिवस सर्वश्रेष्ठ दिवस आहे. जेव्हा तू मला गुरुपदावर स्थापित करतोस, तू नामस्मरण प्रतिदिवशी करतोस आणि तेच नामस्मरण माझ्यापर्यंत येऊन पोहोचतं. आज मला तुझ्यासाठी काही द्यायचं आहे, ते म्हणजे माझं गुरुपद. जेव्हा तू जर मला मनापासून हाका मारत आहेस, तर मी देखील आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. सर्वस्वी हा संदेश लाखो लोकातून तुझ्यापर्यंतच का येऊन पोहोचला याचं उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही. ज्या क्षणाला हा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे आणि तो तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, तर एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे श्रवण कर. कारण मला तुझी मदत करायची आहे. रोग, ऋण, शत्रू, त्रास, बाधा, नकारात्मक ऊर्जा या सर्व काही तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापुढे पाठवला आहे. कदाचित लोक उशीर करतात, कोणीतरी काहीतरी मनाची तयारी दाखवत नाही, तेव्हाच ते सर्व काही अपशकून होऊ लागतात. जर तुम्ही हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहात, तर तुमच्या मनावरचा ताण, तणाव आणि जीवनात असलेले संघर्ष समाप्त करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही जर पुढील एकाग्र मनाने ऐकत असाल, तर तुमच्यावर ती पवित्रता, ती ऊर्जा, ते सकारात्मक विचार परिणाम करू लागतील, जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद देण्यासाठी आणि स्वामींच्या आशीर्वादेच्या छत्रछायेच्या उपस्थितीत तुम्हाला सर्व आशीर्वाद, सर्व चमत्कार मिळणार आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही जे काही आनंद प्राप्त करता, तर ते तुमच्याच दिशेने प्रवाहित होत आहे. एक मोठा चमत्कार तुमच्या दिशेने आज प्रवाहित होत आहे. तुम्ही ज्याची बहुतेक दिवसांपासून वाट पाहत आहात, तेच तुम्हाला अगदी सोप्या आणि सहज परिस्थितीत प्राप्त होणार आहे. ते प्राप्त करून घेण्यासाठी पुढील काही मिनिटे माझ्यासोबत राहा आणि हे ऐकत राहा. याचा तुमच्या जीवनावर जो काही परिणाम होईल, तो तुम्हाला सकारात्मकतेकडे नेईल आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या शत्रूंचा पराभव निश्चितच होणार आहे. घाबरणे, भय, भीती यापासून तुझ्यासाठी संरक्षण म्हणून हा संदेश मी पाठवला आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश एकाग्र मनाने एकांतात ऐकेल,
त्याच्या शत्रूचे भय, शत्रूची पीडा आणि त्याच्या कर्जाचे समाप्त करणारे, आशीर्वाद देणारा हा पवित्र संदेश त्याच्यासाठीच आहे. तू जेव्हा जेव्हा हा संदेश ऐकशील तेव्हा तुझ्या मनात एकाग्रता निर्माण होईल. नामस्मरण करण्याची इच्छा, तीव्र इच्छा जागृत होईल. होय, कारण तू माझा प्रिय बाळ आहे. तुला मदतीचा हात देण्यासाठी, तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मी आज हे त्रिशूळ हाती घेतले आहे. जेव्हा जेव्हा काही नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोक तुमच्या अवतीभोवती असतात, त्यांना भीतीने, भयाने दूर करण्यासाठी मी आज हा त्रिशूळ हाती घेतला आहे. जेव्हा तुमचे शत्रू तुमच्यावर चाल करू लागतील किंवा तुमच्यासोबत खोटे बोलून तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा मी तुमच्याही पुढे उभा असेल. जेव्हा मी पुढे उभा राहील, तेव्हा सर्व काही ते दोष, नकारात्मक विचार, ते नकारात्मक लोक आणि ती नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. तुझा स्वामी शक्तीवर, माझ्या शक्तीवर विश्वास आहे ना? मग माझा दिव्य प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. तुझे कल्याण निश्चितच होणार आहे. घाबरणे सोड. भयापासून दूर राहण्यासाठी आणि ते प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी तुझी केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. माझे प्रिय बाळ, ज्या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असतील, तेव्हा ते मनात जरी त्यांच्या शत्रूंचं नाव घेतील, तरी देखील मी त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही फक्त तुमच्या मनात त्यांचे नाव घ्या आणि मग बघा तो चमत्कार जो तुम्ही लवकरच अनुभवणार आहात. त्या तुमच्या कार्यात करणाऱ्या अडथळ्यांना मीच दूर करणार आहे. त्या सर्व काही शत्रूंना मीच पराभूत करणार आहे. माझ्या शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. अद्भुत शक्ती, दैवी शक्ती चमत्काराने तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश, प्रेरणा देणारा संदेश आणि आशीर्वाद देणारा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असल्यास तुमच्या घरातील त्या नकारात्मक गोष्टींना, रागांना, द्वेषांना, त्रासांना, त्या खूप काही कलहांना दूर करण्यासाठीच आज मी इथे उपस्थित आहे. ज्यांच्या कुणाच्या घरात वाद, विवाद, त्रास होत असतील, त्यांच्यासाठी हा संपूर्ण संदेश अतिशय सकारात्मक विचार देणारा, त्यांच्या जीवनातून, त्यांच्या वास्तूतून, त्यांच्या घरातून दोष दूर करणारा आणि त्यांचा विजय आणि त्यांच्या आनंदाचा प्रस्ताव म्हणून त्यांच्या पुढे आला आहे. जर तुम्ही एकाग्र मनाने, एक चिंतनाने जर नामस्मरण करत असाल, तर भय, भीती अगदी लवकरच पळून जाणार आहेत आणि तुम्हाला मिळणार आहे ते सुख, समाधान आणि अत्यंत आनंद. कारण मी तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण करतो. तुम्हाला आनंदाचे क्षण देऊन परिपूर्ण करतो. अनोळखी लोकांपासूनही कधी-कधी तुम्हाला मदत देतो. जे अनोळखी लोक तुमच्याच पुढे अचानकपणे काही असे प्रस्ताव ठेवू लागतात, ज्यामुळे तुमची अधिक प्रगती, आनंद, आर्थिक संपन्नता तुम्ही प्राप्त करणार आहात. हेच अनोळखी आणि अद्भुत आशीर्वाद घेऊन आलेले काही लोक मी तुमच्या दिशेने पाठवत आहे. ते स्वीकार करा. अचानकपणे तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी अनेक सुख, समृद्धी आणि आनंदाचा दिवस आहे. त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करण्यासाठी देव तुझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा, कारण तुला माझे सहाय्य हवे आहे. ते योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत
कशा प्रकारे पोहोचेल याचीच तुला वाट पाहायची आहे आणि ते लवकरच तुझ्यापर्यंत येईल आणि तुला ते सहाय्य दिल्या जाईल. त्यामुळे तुझी आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीचे दिवस जवळच येतील. बाळा, तुझा निर्णय योग्य दिशेने परिवर्तित करणारे, आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश आहे. तू आता इथून पुढे चुकणार नाहीस, तर योग्य दिशेने तुझी पावले पडू लागतील. कारण मी तुझ्यासोबत आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर तुझा विश्वास अधिक बसेल, दृढ बसेल आणि निश्चयाने तू पुढे सरकशील, तू प्रयत्न करशील आणि तू मोठ्या यशाने परिपूर्ण होशील. बाळा, माझी मदत त्याच ठिकाणी पोहोचते जिथे त्याची आवश्यकता सर्वाधिक असते. आज तुझ्यासाठी ही आवश्यकता अधिक आहे, म्हणूनच हा संदेश देखील तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. कुणीही तुझं आता वाईट करणार नाही. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर प्रवाहित होत आहेत. सकारात्मक राहा, आनंदी राहा. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केला जात आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही अधिक भरभराटीने, सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण केल्या जाणार आहात. मी तुमच्यासाठी ते द्वार उघडतो जे आजपर्यंत तुमच्यासाठी कधी बंद होते. ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वी ठोठावले, पण त्या ठिकाणी तुम्हाला नकारात्मक उत्तर मिळाले आहे. पण मी तुम्हाला जपतो, मी तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो. ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र दैवी ऊर्जेचा संदेश ऐकत असाल, तेव्हाच माझी उपस्थिती तुम्हाला जाणवू लागेल. या संदेशातून तुम्ही ते अपेक्षित प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे. सकारात्मक व्हा. गुरुची कृपा तुमच्यावर, गुरुची दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. कुणीतरी तुमची मदत करणार आहे. ती मदत तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी आहे. जर तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, तर तुमच्यावर ते सर्व सकारात्मक येणार आहे जे तुम्हाला हवे आहे. त्या सर्व गोष्टींसाठी तयार व्हा, सुसज्ज व्हा आणि आनंद स्वीकारण्यास तयार व्हा. आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस पवित्र आहे. स्वामींच्या ऊर्जेने अत्यंत पवित्र आहे. जे कोणी स्वामींना आपला गुरु मानतात, पिता मानतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. जे कोणी गुरुसेवा आपल्या पूर्ण संकल्पाने करतात, त्यांचा संकल्प देखील पूर्ण केला जाईल. देव आपली उपस्थिती या संदेशातून दाखवत आहेत. जर तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची असेल, तर या क्षणाला देखील 3 मोठे श्वास घेऊन ती इच्छा प्रगट करा आणि ती ब्रह्मांडाकडे पाठवून द्या. स्वामी ती बरोबर स्वीकार करतील. तुमच्यासाठी आशीर्वाद, चमत्कार येऊ लागतील. विश्वास ठेवा. देवाची शक्ती अफाट आणि अनंत स्वरूपाची आहे. देव तिथे तिथे उपस्थित असतात जिथे त्यांचा भक्त त्यांची वाट पाहतो, जिथे त्यांना सहाय्याची आवश्यकता असते. तुम्हीही जर स्वामींचे संकेत, संदेश आणि अनुभव घेतले असतील, तर कमेंट्समध्ये "होय देवा, मी अनुभव घेतले आहे, मी आशीर्वाद स्वीकारले आहेत, मी चमत्कार पाहिले आहेत" असे लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. आज या पवित्र दिवशी गुरूंचा आशीर्वाद सतत तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर, तुमच्या मुलाबाळांवर आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावर असो आणि तुमच्या प्रत्येक कार्यात, तुमच्या यशात देव तुम्हाला सहाय्य करो, तुम्हाला पुढे नेओ, तुम्हाला उंचावो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात हवे ते यश प्राप्त करून देऊ. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचे जीवन आरोग्याने परिपूर्ण करोत. स्वामी माऊलीची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आज गुरुच्या चरणात 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून एक नमस्कार करा. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.